मैं છું અરવિંદ અને આજેર વિડીયોમાં આપણે દેખેવાળા છે કે महाराष्ट्र बस सेवा म्हणजेच काही महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन भरती अब यार पात्रता काहीचं यार वयमर्यादा काहीचं आणि शारीरिक पात्रता काहीचं आवश्यक कागदपत्र काहीचं हे आपण चेक निवड प्रक्रिया काहीचं ही पूर्ण चेक आजर व्हिडिओમાં आपण माहिती લેવાળા तो व्हिडिओ सोबत बनन रो आणि व्हिडिओ जे કે તમે जर आवडतो नक्कीच मार चॅनलને लाईक करो सबस्क्राइब करो आणि शेअर जरूर करो कारण का आपली बोली भाषाમાં एकमेक चॅनलचं जे शासकीय योजनार भरतीर आणि इतर व्यवसायर आणि समाजर मुलाकात आणि समाजर दिशा आणि दशा ये पर जे काम करायचा तो आजर व्हिडिओ बनायर हीच कारण છે की महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन ये पर छे आपण म्हणजेच बस सेवा भरती सारू काय काय लागत आणि कोणच भरती सारू काय लागायची माहिती देवा तो व्हिडिओ सुरू करा शेरे पहिले आपण देखा शिक्षण पात्रता किमान 10वी ते 12वी पास जावचं आणि काही पदे सारू तमे ना ITI डिप्लोमा आणि मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल ई चावचं आणि वर नंतर तमे चालक म्हणजे ड्रायव्हर सारू वैध तमे छेक ड्रायव्हिंग लायसन्स चावचं हायवे व्हॅलीज और नंतर आपण वयमर्यादा देखा जर वयमर्यादा जर देखे तो सर्वसाधारणपणे 18 ते 38 वर्षपर्यंत आपण रच आणि राखीव प्रवर्गीय सारू सवलत रच अब राखीव प्रवर्गीय सारू जर देखे जसो SC ST आणि OBC सरकारी नियमानुसार और नंतर आपण शारीरिक पात्रता जर देखे विशेष चालक आणि वाहक येंदू सारू आज दुष्टी रेणू आणि शारीरिक छेक तंदुरुस्ती रेवणो एखादी केरी नजरेम फरक रच केरी नजरेची केनी कमी दिखावचं और सारू छेक शारीरिक माहिती होतं छेक तुम्हाला योग्य ते चौकशी होचं और नंतर तमेन कागदपत्र काय लागायचं प्रत्येक वेळेस आपण भरती जाता तो भरती माहिती छेक डॉक्युमेंट काय लागायचं ही खूप महत्त्वाचं और सारू तमेन ये भरती सारू छेक जे कागदपत्र लागायचं उमक केरो तुम्हारा आधार कार्ड चावचं तुम्हारा रहिवासी दाखला चावचं म्हणजेच डोमॅसियल सर्टिफिकेट ही चावचं और नंतर जन्म दाखला पुरावा म्हणजे आपण जन्म दाखलार जे सर्टिफिकेट रचवू चावचं आणि 10वी ची एक मार्कशीट चावचं और नंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता माहिती 10वी किंवा 12वी ही तमेन छेक आणि और सोबतच तमेन ITI आणि इतर जे भी तुम्हाला डिप्लोमा येणो या प्रमाणपत्र येणो ही लागचं और नंतर तमेन जात प्रमाणपत्र जर तुम्हाला कॅटेगरी माहिती जर निकळी होणो जागा तो तमेन कॅटेगरी नुसार भी तमेन फॉर्म भरतो आवचं आणि जर लागू वेणू तोच जर ओपन वेणू तो ओपन भरतो आवचं और नंतर तमेन नॉन क्रिमिनल लागचं जसं OBC सारू और नंतर तमेन ड्रायव्हिंग लायसन्स लागचं समजो एखादी ड्रायव्हर पद वेणू तो ड्रायव्हर पदे सारू तमेन ड्रायव्हिंग लायसन्स लागचं आणि तमेन एक पास फोटो साईज म्हणजे तुम्हाला फोटो चावचं और नंतर तमेन स्वाक्षरी करून लागचं स्वाक्षरी तुम्हाला सही और नंतर तमेन अनुभव सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र जर तुम कति काम जर किदे हो समझो कति ट्रॅव्हल सेपर कति प्राइवेट माई या गवर्नमेंट माई तो और चेक तमेन अनुभव सर्टिफिकेट सुद्धा तमेन जोडेर छ अब निवड प्रक्रिया कु होच हे प्रमाणे एक लक्ष करा लेखी परीक्षा म्हणजेच रायटिंग एग्जाम तुम्हारे छेक लेखी परीक्षा होच और नंतर कौशल्य चाचणी होच म्हणजे स्किल टेस्ट होच और नंतर तुम्हारा ड्रायव्हिंग सारू छेक ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा होच आणि कागदपत्र छेक तुम्हारे छेक पडताळणी करायचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन और नंतरच तुम्हारे छेक निवड होच मित्रो आजर व्हिडिओमध्ये आपण छेक MSRTC म्हणजेच बस सेवा जेच महाराष्ट्र शासनेर जेच ही बस सेवा जेच आपण महाराष्ट्र स्टेट रोड्स ट्रान्सलेशन कॉर्पोरेशन भरतीर आपण देखेचा जेणेकरून योग्य ते माहिती तमेन पूर्णपणे मळी असो मैं आशा करू छू आणि नक्कीच आजी अनेक व्हिडिओ में तुम्हारा मुंडांग में लारो छू तो चॅनल सोबत लाईक करो सबस्क्राइब करो आणि शेअर करो एकमेव चॅनलचं अरविंद चव्हाण बंजारा ही जे આપણે બોલી ભાષામાં લેનારો છું આજર વિડીયો જર આવડો વેણો તમે તો નક્કી જ મારા ચેનલ લાઈક કરો સબસ્ક્રાઇબ કરો અને શેર કરો જય શિવા।